खोपोलीत लजीज जायका फॅमिली रेस्टॉरंटच्या तिसऱ्या शाखेचे थाटात उद्घाटन। नगराध्यक्ष कुलदीप अकभाई शेंडे यांची प्रमुख उपस्थिती। खोपोलीत शहरातील खवय्यांसाठी आणि खाद्यप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे। चविष्ट आणि दर्जेदार जेवणासाठी प्रसिद्ध असलेल्या लजीज ग्रुप ऑफ हॉटेल्सच्या वतीने लजीज जायका फॅमिली रेस्टॉरंटच्या तिसऱ्या भव्य शाखेचा नव्याने शुभारंभ आज मंगळवार दिनांक जुलै 14 रोजी अत्यंत उत्साहात करण्यात आला। शेळफाटा येथील रायगड बाजार शेजारी NH4 लोणावळा खोपोली एक्झिट रोड या मोक्याच्या ठिकाणी सुरू झालेल्या नवीन शाखेचे उद्घाटन खोपोलीचे नगराध्यक्ष कुलदीप अकभाई शेंडे यांच्या शुभ हस्ते आणि प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले। या भव्य उद्घाटन सोहळ्याला उपनगराध्यक्ष विक्रम साबळे, खोपोलीचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे, नगरसेवक सुनील पाटील, गणेश सुतक, हरीश काळे, राहुल गायकवाड, नगरसेविका तस्लीम पटेल, अनिता पवार, रुकसाना जळगावकर, रुपाली जाधव यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या। याशिवाय माजी नगरसेवक नासिर पटेल, कयूम पटेल, कमल पटेल, युवा उद्योजक अदिल पटेल, सामाजिक कार्यकर्ते रफिक जळगावकर, प्रमोद महाडिक, रियाज पठाण यांच्यासह खोपोली शहरातील विविध क्षेत्रांतील राजकीय, सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवर व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते। लजीज जायकाच्या प्रवासातील हा तिसरा टप्पा असून नवीन रेस्टॉरंटमध्ये कुटुंबासह भोजन करण्याचा उत्तम आनंद ग्राहकांना घेता येईल। उद्घाटन प्रसंगी आयोजक आसिफ खारबे, मुर्तुझा खारबे आणि आरिफ खारबे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले। तसेच खोपोली आणि परिसरातील नागरिकांनी आपल्या हक्काच्या या नवीन तिसऱ्या शाखेला अवश्य भेट देऊन शाकाहारी व मांसाहारी नवनवीन स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे। नमस्कार, जय महाराष्ट्र। मी आसिफ खारबे। आज आपल्या तिसऱ्या शाखाचा आज उद्घाटन झालं आहे। सर्वजण आले ते मनापासून सर्वांचा आभार। त्यामध्ये आपले नगराध्यक्ष कुलदीप शेंडे, आपले PI सर सचिन आयरे, सगळे नगरसेवक येऊन इथं उपस्थित राहिले। सगळेजण आले, सगळ्यांचा मनापासून आभार मानतो आणि सर्वांची अशी विनंती करतो की आजपासून 6 वाजेपासून आपलं हॉटेल चालू होणार आहे। सर्वांना अशी विनंती की सर्वांनी आपल्याला यावं इथं आणि आनंद घ्यावा जेवणाचा। हे तुमचा आभार। कधी फरक नाही, पण यामध्ये जरा व्हरायटी जास्ती आहेत। कारण काय आपल्या काय लोकांना खोपोलीकरांना असं वाटत होता का इंटेरियरसाठी आपण बाहेर जाऊ, बाहेर काहीतरी वेगळं खाऊ, ते वेगळे पदार्थ ते त्यापेक्षा चांगले पदार्थ आपण आता आपल्या खोपोलीमध्ये घेऊन आले जायकामध्ये, आणि त्यांच्यापेक्षा जास्त चांगला इंटेरियर आपण बनवला इथं। तुम्ही या स्वाद घ्या, इंटेरियर बघा त्याचा आतला, आणि आपल्या खोपोलीकरांसाठी एक सगळ्यात बेस्ट हॉटेल आपण आता इथं बांधलं आहे। सर्वांनी या इथं हॉटेलमध्ये आम्ही जास्त फोकस केला होतो मोगलाई थीम वरती। जे आपल्याकडे जे खोपोलीमध्ये जे डिशेस भेटत नाही ते पब्लिक बाहेर जातो खायसाठी, ते जे मोगलाई जे डिशेस आहेत ते आपण आता आपल्या जायकामध्ये घेऊन आलोय। म्हणजे आपल्या लोकांना बाहेर जाऊन जास्त अमाऊंट देऊन खायची काही गरज नाही। ते जेवढे मोगलाई डिशेस जे बाहेर भेटतात त्यापेक्षा चांगले डिशेस आता आपल्याकडेच आहेत। म्हणून तुम्हाला सगळ्यांना मी विनंती करू, तुम्ही फक्त एकदा या आणि आपल्या जायकाचा स्वाद घ्या।